प्रियांनो, आपण पाहत आहोत आत्मिक व्यक्तीचं कुटुंब तरुणपणामध्येच देवाच्या इच्छेप्रमाणे ज्यांनी लग्न केलं त्या पती पत्नी विषयी मी मागील दिवसांपासून तुम्हाशी बोलत आहे. त्यांचं नाव काय होतं? इसहाक आणि रिबेका. त्या दोघांचं लग्न झालं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबात समस्या आली. त्या समस्येबद्दल देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कुटुंब म्हटलं म्हणजे समस्या ह्या असतातच. ती त्यांची कौटुंबिक समस्या होती. ती कौटुंबिक समस्या काय होती? त्यांना मूलबाळ झालेलं नव्हतं. ते तरुण पती पत्नी होते. ते आत्मिक होते. त्यांनी देवाच्या इच्छेप्रमाणे लग्न केलं होतं. तरीही त्यांच्या कुटुंबामध्ये समस्या आली. तेव्हा त्यांनी ती समस्या कशा प्रकारे सोडवली तर प्रार्थना करण्याद्वारेच त्यांनी सोडवली. देवा, आम्हाला तू मुलगा दे म्हटल्यावर देवाने त्यांना डबल आशीर्वाद दिला. 2 मुले दिले. तुमच्या कुटुंबात समस्या आल्यानंतर ती समस्या दूर झाली पाहिजे, त्या समस्येचं सोल्युशन मिळालं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे तर एकमेकांशी भांडून लढून ती दूर होणार नाही. आरडाओरड केल्याने समस्या दूर होणार नाहीत. किंवा रुसून माहेरी निघून गेल्यानंतर तुमच्या समस्या, तुमची कौटुंबिक समस्या दूर होणार नाही. येथून पुढे तुझं तोंड मी पाहणार नाही असं म्हणून तुम्ही घरातून निघून गेले तर समस्या दूर होणार नाही. कुटुंबाची समस्या दूर करायची असेल तर कुटुंबाची स्थापना करणाऱ्या परमेश्वराकडे जाऊन जर तुम्ही तुमची कौटुंबिक समस्या त्या देवाला सांगाल तर तुमची ती समस्या दूर होईल. विवाहामध्ये ज्या समस्या येतात त्या केवळ परमेश्वर दूर करू शकतो हे तुम्ही लक्षात असू द्या. काना गावाच्या एका लग्नामध्ये एक समस्या आली. जेव्हा ती समस्या आली, ती समस्या दूर करण्यासाठी कोणाला सांगण्यात आलं? येशू ख्रिस्ताला सांगितलं. येशू ख्रिस्ताने काय केलं? तिसऱ्या व्यक्तीला समजून न देता विवाहात आलेल्या त्या समस्येला त्याने शांतपणे सोडून टाकलं. आज तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरात एखादी समस्या आली तर लोकांना सांगण्याद्वारे काहीही उपयोग होणार नाही. केवळ ते थट्टा उडवतील. तुमच्या कुटुंबाला स्थापन करणाऱ्या त्या परमेश्वराकडे जाऊन आपली समस्या सांगाल तर तो परमेश्वर निश्चितपणे तुमच्या जीवनातील ती समस्या कोणत्याही व्यक्तीला समजू न देता तुमच्या कुटुंबात आलेली ती समस्या तो दूर करेल. दूर करण्यास तो सामर्थ्य आहे. तुमच्या पतीकडून आलेल्या समस्येला कोणाला सांगितल्याने ती दूर होणार आहे? तुमच्या पत्नीने आणलेली जी समस्या आहे ती कोणाला सांगितल्याने दूर होऊ शकते? कोण तुमच्या पतीला सुधारू शकेल? कोण तुमच्या पत्नीला सुधारू शकेल? कोण त्यांचं ते वागणं आहे, त्यांचा जो धीटपणा आहे, त्यांचा वाईटपणा सोडवू शकेल? सांगा. कोण त्यांचं मन वळवू शकतो? कोण त्या लोकांना बदलून टाकून त्यांचे मन एकत्रित करू शकेल? एकदा जरा विचार करून पहा. आज तुमच्या कुटुंबामध्ये ज्या समस्या आल्या आहेत त्या पतीकडून असतील, पत्नीकडून असतील, किंवा मुलांकडून असतील, किंवा घरातील सुनांकडून असेल. कोणाकडूनही जर तुमच्या कुटुंबात समस्या आलेली आहे तर प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. प्रत्येकाचे तत्व जे आहेत ते वेगळे आहेत व वेगवेगळ्या वातावरणात ते लहानचे मोठे झाले आहेत. वेगवेगळे राहणीमान असतं, वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात, वेगवेगळे तत्व असतात, वेगळी जगण्याची पद्धत असते. या सर्वांमध्ये एक कुटुंब निर्माण करायचं म्हटलं तर ते सोपं नसतं. वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून आलेले जे पती पत्नी आहेत, जर त्यांना सलोखा ठेवून एक कुटुंब जर तयार करू इच्छित आहेत तर त्यामध्ये जी समस्या उठते ती समस्या केवळ येशू ख्रिस्त सोडवू शकतो. तुम्ही देवाकडे जाऊन जर प्रार्थना कराल तर तुमच्या समस्या दूर होतील. पण तुम्ही देवाकडे न जाता दुसरीकडे जाणार तर तुमच्या कुटुंबामध्ये येणाऱ्या समस्या सुटू शकणार नाहीत. कृपया तुम्ही हे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या कुटुंबामध्ये आलेल्या समस्येचं निराकरण करण्यासाठी इसहाकाने नातलगांना ती सांगितली नाही, ती त्याने देवाला सांगितली. तेव्हा त्या देवानेच त्याची ती समस्या दूर केली. आणि आता त्यानंतर आणखी एक समस्या आली. पहिली होती कौटुंबिक समस्या आणि आता आली दुष्काळाची समस्या. आता सर्व ठीक आहे असं वाटत असतानाच अचानक दुष्काळ आला. अन्नाशिवाय जगण्याची वेळ आली. एक वेळचं अन्न मिळणं अवघड झालं अशी परिस्थिती आली. कृपया लक्ष द्या, अब्राहम हा अतिशय धनवान होता. खूप म्हणजे तो फार श्रीमंत होता. इसहाक हा अब्राहमाचा मुलगा आहे आणि खरं तर तो सारेचा एकुलता एक मुलगा आहे. लाडाने त्याचं पालनपोषण झालं होतं. पण तरी देखील त्यांनी त्याचं शिक्षण आत्मिकतेमध्ये केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे.
अतिशय लाडामध्ये वाढलेला हा मुलगा जेव्हा तो आपल्या तरुणपणात आला तेव्हा त्या लाडामध्ये वाढून त्याने गर्विष्ठपणा करून तो जगला नाही, परंतु तो आत्मिक व्यक्तीप्रमाणे जगला. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच वेळेला जेव्हा तो आपल्या तारुण्यामध्ये आला त्याने आत्मिकतेचं रक्षण करून जेव्हा तो विवाहाच्या वयात आला तो प्रेमाच्या वगैरे नादी न लागता परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने लग्नाच्या बाबतीत त्याने देवाची इच्छा पूर्ण केली. असा तो आत्मिक व्यक्ती होता. तो धनवान होता तरी देखील, तो आत्मिक होता तरी देखील देवाच्या इच्छेप्रमाणे त्याने लग्न करून देखील त्याच्या कुटुंबामध्ये एका काळामध्ये एक समस्या आली. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा ते कोठे गेले बायबलमध्ये आहे. चला आपण पाहूया उत्पत्ती अध्याय 26 वचन 1 पासून. पूर्वी अब्राहमाच्या दिवसात दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक हा पलिष्ठ्यांचा राजा अबिमलेक ह्याच्याकडे गरार येथे गेला. अब्राहमाच्या काळात दुष्काळ पडला होता. जेव्हा तो दुष्काळ पडला तेव्हा देवा या दुष्काळाचं कारण काय आहे हे प्रार्थना करून देवाला विचारलं असतं तर बरं झालं असतं. पुन्हा मी तुम्हाला आठवण करून देतो, परमेश्वर देव हा आपल्या विश्वासाची वेगवेगळ्या प्रकारे पारख करत असतो. तो आमच्या आत्म्याला पारखत असतो. देवावरील आमच्या विश्वासाला तो पारखत असतो. आमचा प्रामाणिकपणा तो तपासत असतो. जर त्या परीक्षेमध्ये आपण विजयी झालो तर तो आमच्या आयुष्यामध्ये त्यापेक्षाही मोठं प्रतिफळ तो देत असतो. पुन्हा मी सांगत आहे, ज्या व्यक्तीची परीक्षाच झालेली नाही तो आत्मिक व्यक्ती कोणत्याही कामाचा नाही. तुम्ही कोणतीही वस्तू घ्या, जेव्हा त्या वस्तूला तयार करण्यात येतं तेव्हा तिला तपासण्यात येत असतं. एखादी ती वस्तू तयार झाल्यानंतर शेवटी तिला क्वालिटी टेस्टसाठी नेण्यात येतं. त्या क्वालिटी टेस्टमध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे की जर ही वस्तू आम्ही विकली तर जो ती विकत घेईल तर तो हिला न्याय देईल. खरेदी करण्याच्या द्वारे त्याने हिला योग्य किंमत दिली हे ते स्पष्ट झालं पाहिजे. यालाच क्वालिटी कंट्रोल म्हणतात किंवा मग क्वालिटी टेस्ट असं म्हणतात. विशेष करून तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पहा, पाठीमागे एक छोटंसं स्टिकर तेथे लागलेलं असतं, क्वालिटी टेस्टेड, QC क्वालिटी कंट्रोल टेस्टेड, व खाली ओके असं स्टिकर लागलेलं असतं. म्हणजे ही वस्तू तपासण्यात आलेली आहे, ही उपयोगाची आहे. जर तपासण्यात आली नाही तर ती काहीच उपयोगाची नाही. एवढंच कशाला, तुम्ही वांगे घेताना देखील ते पहिले तपासताना किंवा भेंडी खरेदी करताना तुम्ही तपासत नाहीत का? तुम्ही जेव्हा भाजी खरेदी करण्यासाठी भाजी मार्केटमध्ये तिकडे जात असता, भेंडी तोडून पाहता. जेव्हा भेंडी आणण्यासाठी तुम्ही जाता, समोर जे टोक असतं त्याला तुम्ही तोडताना ते तुटलं तर तुम्ही ती घेता, नाही तुटलं तर सोडून देता. आता जर तुम्ही तिला तसं सोडून दिलं मग दुसरं कोणी येऊन ती भेंडी विकत घेतील का? नाही घेणार. तुम्ही तोडल्यानंतर जेव्हा ती तुटते तेव्हा तुम्हाला वाटतं चांगली आहे आणि तुटली नाही तर चांगली नाही म्हणून सोडून देता. पण तुम्ही असं सोडल्यामुळे त्या दुकानदाराचं नुकसान होत असतं. यामुळे दुकानदार काय बोलतो, सगळ्या तोडत बसू नका, तुम्हाला जर घ्यायची असतील तर व्यवस्थित पाहून घ्या. नाही नाही नाही, तसं नाही, आम्ही तपासूनच घेणार, कारण तपासली तरच ती उपयोगाची ठरेल. साधी भेंडी देखील तुम्ही तपासून खरेदी करता, मग देव तुम्हाला तपासणार नाही का, पारख करणार नाही का? बोला. आता जेव्हा तुम्ही भाजीच्या दुकानात जाऊन वांगे तपासू लागाल किंवा भेंडी तपासत असाल किंवा इतर भाजी तपासत असाल किंवा तुम्ही तिकडे आंबे तपासत असाल तेव्हा एकदा विचार करा, एक वेळच्या अन्नासाठी आम्ही एवढे तपासत आहोत, त्याची पारख करतो. 70-80 वर्षापर्यंत मी एका चांगल्या व्यक्तीप्रमाणे राहण्याची आशा करणारा देव प्रत्येक दिवशी आम्हाला निश्चित तपासणार. पारख होईल तेव्हाच तुम्ही आणि मी या पृथ्वीवर देवासाठी उपयोगी पडून देवासाठी आपण जगावं, ही जर देवाची इच्छा आहे तर निश्चित तो आपल्याला देखील पारखून घेणार. अनेकदा आर्थिक समस्येद्वारे तो आमची पारख करेल, अनेकदा आजारांच्या द्वारे तो आमची पारख करेल, अनेकदा आयुष्यामधील संघर्षांमध्ये तो आपली पारख करेल, अनेकदा अपमानांच्या द्वारे तो आपल्याला पारखेल. तो जीवनात अपमान येऊ देईल, तो आपल्या जीवनात विपत्ती येऊ देईल, आर्थिक अडचणींना तो आपल्या जीवनात येऊ देईल. अनेक प्रकारांनी परमेश्वर आपली परीक्षा घेईल. देवाने अब्राहमाची परीक्षा घेतली तेव्हा देव म्हणाला, अब्राहमा,
तू ज्याच्यावर खूप प्रेम करतोस तो तुझा एकुलता एक प्रिय मुलगा इसाहाक याला घेऊन मी दाखवीन त्या डोंगरावरती तू त्याला घेऊन जा व तेथे त्याला माझ्यासाठी यज्ञ कर. देवा, हे काय आहे? बऱ्याच काळाने तू मला मुलगा दिलास. तो आता 15-16 वर्षांचा झाला आहे. तो आमचं सर्व जग आहे. त्याच्याशिवाय आम्ही कसे जगणार? देणारा तर तू आहेस, मग पुन्हा का मागत आहेस? काय हा न्याय आहे का? असा प्रश्न त्याने केला नाही प्रियांनो. अब्राहमाला वाटलं असेल की देव मला आता पारखत आहे. त्याला ते वाटलं यामुळे जे आपल्या दासांना त्याने सोबत नेलं होतं. तुम्ही येथे थांबा व मी परत माघारी येतो असं बोलला नाही. आम्ही परत माघारी येऊ असं बोलला. तो मुलाला यज्ञ करण्यास घेऊन जात असताना मुलगा बोलला, आम्ही लाकडं तर घेऊन चाललो आहोत, परंतु बाबा, होम बलीसाठी कोकरू कोठे आहे? मुला परमेश्वर शोधून देईल विश्वास होता. देव माझी परीक्षा घेत आहे हे जाणून घेऊन तो पूर्णपणे परीक्षेच्या स्वाधीन राहिला. परीक्षा घेत आहे हा विचार करून त्याने लाकडं रचले. आता देवच दाखवेल काय? यज्ञ करण्यासाठी तो कोकरा परमेश्वर पाहून देईल असं त्याला वाटलं. पण आता मुलाचे हात बांधू लागला. बाबा, तुम्ही माझे हात का बांधत आहात? तो जेव्हा आपल्या मुलाचे हात बांधत होता तो मुलगा शांतपणे पाहू लागला. माझे बाबा माझे हात पाय का बांधून ठेवत आहेत? व अचानक मुलाला उचलून घेऊन वेदीवरती नेऊन ठेवलं तेव्हा इसाहाकाने निश्चित त्याला विचारलं असेल, बाबा, परमेश्वर शोधून देईल असं तुम्ही मला म्हणाले ना, पण तुम्ही तर मला येथे झोपवलं आहे. तुम्ही मला मारून टाकणार का? तुम्ही होमबली म्हणून माझा यज्ञ करणार का? हा न्याय आहे का? तुम्ही मुलाला मारता, हे काय आहे बाबा? मुलाचं बलिदान देणं हे काय आहे बाबा? खरंच तुम्हीच मला जन्म दिला आहे का? माहिती नाही तिथे किती प्रश्न त्याने केले असतील. पण आपल्या मुलाला वेदीवरती झोपून त्याचे हातपाय बांधून शेवटी मी यज्ञ करण्याचं वचन देवाला दिलेलं आहे हा विचार करून त्याने सुरा काढला प्रियांनो. व अचानक त्या सुऱ्याने तो आपल्या मुलाला बलिदान म्हणून देऊ लागला. अर्थ समजत आहे? शेवटच्या क्षणापर्यंत अब्राहमाची परीक्षा घेण्यात आली. एका झटक्यामध्ये त्या सूर्याने आपल्या मुलाचं तो बलिदान करणार होता. त्या शेवटच्या क्षणालाच अब्राहमा, एक क्षण जर देवाने उशीर केला असता तर इसाहकाचं काय झालं असतं सांगा? बोला. तो मरण पावला असता. तुमच्या काय लक्षात येत आहे? एक क्षणाचा देखील उशीर करणारा असा माझा परमेश्वर अजिबात नाही. अनेकदा आपण देवासमोर जाऊन आपण रुसून बसतो, मोठमोठ्याने देवासमोर ओरडू लागतो, देवा तू का उशीर करत आहे? का उशीर करत आहे? का उशीर लावत आहेस? तुमच्या काय लक्षात आलं? खरंच जर देव उशीर करणारा आहे तर त्या दिवशी त्याने एक क्षण उशीर केला असता तर इसाहकाचा प्राण गेला असता. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ऐका, परमेश्वर प्रत्येक क्षणाला तुमच्याकडे माझ्याकडे पाहत आहे, लक्ष ठेवून आहे. त्या परमेश्वराच्या आज्ञेशिवाय, त्या देवाच्या परमिशन शिवाय तुमच्या जीवनामध्ये कोणताही धोका व कोणतंही संकट येऊ शकत नाही. पण तुम्ही स्वतः होऊन जाऊन सैतानाशी हात मिळवणी कराल, सैतानाच्या स्वाधीन जर व्हाल तर मग ती वेगळी गोष्ट आहे. यामुळे बायबल सांगतं, सैतानाला वाव देऊ नका. जर तुम्ही स्वतः सैतानाला जागा द्याल तर ते तुमच्या हानीचं कारण बनेल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जोपर्यंत देवाच्या हातामध्ये तुम्ही राहाल, ऐका, त्याच्या आज्ञेशिवाय तुमच्या डोक्यावरचा एक केस देखील पडणार नाही. सो परमेश्वर आम्हाला पारखत असतो. तो का आम्हाला पारखत असतो सांगायचं तर आपल्याला उपयोगी पात्र बनून उपयोगात आणायचं आहे व आपल्याला फलद्रूप व्यक्ती बनवायचं आहे. यामुळे तुमच्या जीवनातील दुःख, संकट, रोग, आजार आणि व्याधी काहीही असो, ते तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर तेव्हा तुम्ही खरेपणाने आणि प्रामाणिकपणे राहत असले आणि अशा स्थितीमध्ये हे संकट आले तर तुम्ही काय विचार करता माहिती आहे? मी तर आत्मिक जीवन जगत आहे, प्रभूच्या समीपतेमध्ये राहत आहे, कोणतंही पाप जाणून बुजून करत नाही, तरी माझ्या जीवनात हे दुःख येत आहेत, हे त्रास येत आहेत, तरी माझ्या जीवनात हे संकट येत आहे, तरी माझ्या जीवनात आजार येत आहेत, तरीही विपत्ती येत असेल तर देव आपल्याला पारखत आहे. 10th क्लासच्या परीक्षा होतात, त्या परीक्षा का घेतात सांगा? मुलांना नापास करण्यासाठी किंवा पास करून त्यांना कॉलेजमध्ये पाठवण्यासाठी. का होतात सांगा? एमसेटचे एक्झाम घेतले जातात. ते पास झाले तर ते काय बनतील? ते इंजिनिअरिंगला जातील किंवा प्रोफेशनल शिक्षणाला जातील.
म्हणजे ज्या परीक्षा आहेत त्या आपल्याला ज्या स्थानात आहोत त्यापेक्षा पुढच्या स्थानात घेऊन जात असतात. देव तुमच्या जीवनात जर परीक्षा घेत आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण ज्या जागेत तुम्ही आहात त्यापेक्षा उत्तम जागेत तुम्हाला नेण्याकरिताच परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये त्या परीक्षा येऊ देत आहे. जर आज दुष्काळ रूपी कष्टांमधून, अपमान रूपी संकटांमधून, आर्थिक रूपी अडचणींमधून किंवा कोणत्याही प्रकारच्या कष्टांमधून जर परमेश्वर देव तुम्हाला आज घेऊन चाललेला आहे तर ते तुमच्यासाठी अतिशय भलं आहे, ते तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. जेव्हा योबाची परीक्षा घेण्यात आली तेव्हा त्याला दुप्पट आशीर्वाद मिळाले. ज्यांची परीक्षा झाली ते शद्रक, मेशक व अबेदनगो देशातील उत्तम जागी ते पोहोचले. परीक्षा घेण्यात आलेला दानियल तो प्रधानमंत्रीच्या जागेत बसला. परीक्षा घेण्यात आलेला योसेफ देशावर राज्य करणाऱ्या उच्च अधिकारावर तो पोहोचला. परीक्षा घेण्याच्या स्थानामध्ये जे पास झाले ते प्रत्येक जण उत्तम प्रतिफळ प्राप्त करू शकले. यामुळे प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही केलेल्या चुकांमुळे जर तुम्ही संकटात पडलेले आहात तर मग ती गोष्ट वेगळी आहे. परंतु तुम्ही धार्मिकतेने जगूनही तुमच्या आयुष्यामध्ये कोणते दुःख, संकट व अडचणी जर येत आहे तर विचार करा की कदाचित त्यांना परमेश्वराने तुमची पारख करण्यासाठीच तुमच्या जीवनात येऊ दिले आहे. व असं आहे तर त्या परीक्षांमध्ये विजयी होण्याचा प्रयत्न करा. जर त्या परीक्षांमध्ये तुम्ही विजयी व्हाल तर उत्तम असं प्रतिफळ तुम्हाला प्राप्त होईल, यात काही संशय नाहीये. आता मला असं वाटतं इसाहाकाची देखील परीक्षा घेण्यात येत होती. आत्मिक जीवन जगत असून देखील, उत्तम मूल्यांमध्ये आपल्या कुटुंबाला सांभाळत असून देखील आता इसाहाक परीक्षेतून जात होता. त्याचं कुटुंब परीक्षेमधून चाललेलं होतं. तिकडे काय घडलं चला पाहूया. 26व्या अध्यायातील पहिल्या वचनामध्ये, अब्राहमाच्या काळात जसा दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ पुन्हा आला. तिकडे जेव्हा अब्राहम वचनदत्त देशामध्ये राहत असताना दुष्काळ पडला, आता परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रवास करत असताना इसाहाकाच्या जीवनामध्ये दुष्काळ आला. तिकडे जेव्हा दुष्काळ पडला, तिकडे म्हणजे 12व्या अध्यायामध्ये जेव्हा दुष्काळ पडला, चला आपण ते पाहू. 12व्या अध्यायातील 10 व 11 वचन. मुलाच्या जीवनामध्ये जो दुष्काळ पडला तो वडिलांच्या जीवनातही पडला होता. पहा तिकडे काय घडलं होतं. पुढे त्या देशात दुष्काळ पडला, तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राहम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ अतिशय तीव्र होता. तो ज्या जागेत राहत होता, जेव्हा तेथे दुष्काळ पडला तेव्हा देवा येथे दुष्काळ का पडला, यामागे काय कारण आहे, तुझी योजना काय आहे, अशी प्रार्थना अब्राहमाने केली असती तर बरं झालं असतं, पण त्याने केली नाही. 8वे आणि 9वे वचन तुम्ही पाहिलं तर तेथे लिहिलं आहे की अब्राहमाने प्रार्थना केली, त्याने वेदी बांधून प्रार्थना केली असं तेथे लिहिलं आहे. 8व्या वचनात ते आहे. पण जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्याने प्रार्थना केली नाही. आज आमच्यात काही लोक जेव्हा अडचणी येतात, जीवनामध्ये कष्ट येतात, जेव्हा दुःख येतात, जेव्हा आर्थिक अडचणी येतात, जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती तयार होते, तेव्हा परमेश्वराकडे जाऊन त्याच्या चरणापाशी शरण जाऊन उत्तर प्राप्त करून घेण्याऐवजी काही लोक वाईन्सकडे धाव घेतात. ते लोक बार आणि रेस्टॉरंटला जातात. नशेच्या औषधांचा आणि नशेच्या पदार्थांचा वापर करतात. नशेचे औषधं खाणार, नशेचे इंजेक्शन्स ते लोक घेतात. का घेतात? जर मी हे घेतलं नाही तर मला झोप येत नाही, मला तेवढे टेन्शनच आहेत, मी स्वतः काही दारुडा नाहीये, मला स्वतःहून ड्रग्ज घ्यायचे नाहीत, मला स्वतःलाच नशेचे औषध घ्यायला, नशेचे इंजेक्शन घ्यायला मला आवडत नाही, मी केलं नसतं, पण मला झोप येत नाही, यामुळेच झोपेच्या गोळ्या मी खाते, मला झोप येत नाही यामुळे मी असे इंजेक्शन्स घेते, यामुळेच मी थोडीशी दारू घेतो, असं बोलून जीवनात जे कष्ट आले आहेत त्यासाठी, नुकसानींसाठी, जीवनातील दुःखांसाठी तुम्ही जो तुमची सुटका करू शकतो, जो तुम्हाला उत्तर देऊ शकतो, त्या देवाच्या चरणापाशी तुम्ही शरण जायचं आहे. परंतु तुम्ही त्या परिस्थितीचा सामना न करता तात्पुरत्या स्वरूपामध्ये थोडंसं आराम मिळावा यासाठी तुम्ही नशेचे पदार्थ व नशेचे औषधं घेऊन, नशेचे इंजेक्शन्स घेऊन त्याचा आधार घ्याल तर कसं? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, एकदा विचार करा. त्या दिवशी अब्राहमाच्या जीवनात दुष्काळ आल्यावर प्रार्थना केली पाहिजे होती, पण त्याने केली नाही. उतावळेपणा करून त्याने निर्णय घेतला. तो असा होता की देवाची परमिशन न घेता तो मिस्र देशामध्ये निघून गेला.
अब्राहमाने ज्या संकटांचा सामना केला, आता मुलगाही त्याच संकटांचा सामना करत आहे. आता मुलाने काय केलं चला पाहूया. वडील तर मिसर देशामध्ये निघून गेले व मुलाने काय केलं, तो गरार नामक प्रांतामध्ये येऊन पोहोचला. आपण 20वा अध्याय पाहूया चला. 20व्या अध्यायातील पहिले वचन पहा. अब्राहमाने तेथून निघून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर ह्यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहमाने सांगितले की ही माझी बहीण आहे. तेव्हा गरारचा राजा अबिमलेख याने माणसे पाठवून सारेला आणले. अबिमलेखाने माणसे पाठवून सारेला आणले. पुन्हा 12व्या अध्यायात आपण जाऊ. पहा येथे 10व्या वचनात. पुढे त्या देशात दुष्काळ पडला, तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. तो मिस्रात प्रवेश करणार तोच तो आपली बायको साराय हिला म्हणाला, पहा तू दिसायला सुंदर स्त्री आहेस, हे मला ठाऊक आहे. तुला मिस्री लोक पाहतील तेव्हा ही ह्याची बायको आहे असे म्हणतील आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवतील. तर मी ह्याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल. मग अब्राम मिसर देशात जाऊन पोहोचला, तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिस्र्यांनी पाहिले. फारोच्या सरदारांनी तिला पाहून फारो जवळ तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेवले. 12व्या अध्यायामध्ये काय घडलं. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा दुष्काळाच्या काळामध्ये अब्राहमाने देवावर अवलंबून न राहता आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहून तो त्या मिसर देशामध्ये दुष्काळापासून आपण वाचू शकतो, एक वेळचं अन्न मिळू शकतो या उद्देशाने तो त्या देशामध्ये गेला. त्याने परमेश्वराला विचारलं नाही, त्याने साधी प्रार्थनाही केली नाही. प्रियांनो, तुमच्या आयुष्यामध्ये दुःख, संकटे किंवा अडचणी आल्या तर तुम्ही घाईघाईने निर्णय घेऊ नका. काय करावं हे समजत नाही अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा थोडा वेळ तेथेच थांबून तुम्ही वाट पहा. समजा तुम्ही रस्ता पार करण्यासाठी उभे आहात आणि इकडून तिकडून सर्वत्र गाड्या येत आहेत. काय करावं हे समजत नाहीये, त्यावेळेला तुम्ही काय करणार सांगा. तुम्ही रस्त्याच्या मध्ये जाऊन पोहोचले, आता पुढे जाता येत नाहीये, मागे देखील येता येत नाहीये, एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली. खूप जास्त कन्फ्युजन होऊ लागलं, तुम्ही विचारांमध्ये पडले. काय करावं ते समजत नाही, कुठे पाऊल टाकावं ते समजत नाही. अशा त्या वेळेमध्ये जे बेस्ट काम तुम्ही केलं पाहिजे ते कोणतं आहे माहित आहे. थोडा वेळ तेथेच उभे राहा, थोडं थांबून राहा, कोणताही निर्णय घेऊ नका. निश्चित गर्दी कमी होणार, रस्ता मोकळा होणार, तेव्हा तुम्हाला पलीकडे जाता येईल. आत्मिक जीवनामध्ये देखील हेच आहे. अनेकदा काय करावं हे समजत नसतं, तेव्हा गोंधळाची परिस्थिती उद्भवते, तेव्हा काय करावं हे तुम्हाला सुचत नसतं, तेव्हा त्या समस्यांचा सामना कसा करावा हे तुम्हाला अजिबात सुचत नसतं, तेव्हा समजून न येणाऱ्या परिस्थितीतून तुम्ही जात असताना उतावळेपणाने जर तुम्ही निर्णय घेतला तर तेव्हा तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्याने न संपणारं असं मोठं नुकसान होऊ शकतं. काय करावं हे सुचत नसेल तर काहीही करू नका. तोच योग्य निर्णय आहे, तोच योग्य विचार आहे. काहीच करायचं नाही तर काय करायचं, परमेश्वराकडे जाऊन, परमेश्वरा तू काही ना काहीतरी कर देवा, असं जर तुम्ही त्याला सांगाल तर तोच निश्चित काही ना काही करेल. काय करावं हे समजत नसेल तेव्हा तुम्ही प्रभूकडे जाऊन प्रार्थना कराल तर माझा देव, तो परमेश्वर जे करायचं आहे ते तो करेल व अशक्य वाटणाऱ्या तुमच्या परिस्थितीला माझा देव त्याचं उत्तर देऊन ती समस्या तो सोडवेल. हाच यावर योग्य पर्याय आहे. अब्राहमाने हेच केलं पाहिजे होतं पण केलं नाही. त्याने नाही केलं, यामुळे जे केलं पाहिजे होतं ते नाही केलं, यामुळे जे करू नये तेच तो करू लागला. कृपया ऐका, आपल्या वैयक्तिक आत्मिक जीवनामध्ये जे केलं पाहिजे ते आपण केलं नाही तर जे करू नये तीच गोष्ट आपण करू. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, अब्राहमाने जे केलं पाहिजे ते नाही केलं, जे करू नये असं ते केलं, यामुळे काय झालं, जे होऊ नये ते घडलं. काय घडलं, त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला घेऊन जाण्यात आलं, त्याचं कुटुंब तुटून गेलं. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती त्याची पत्नी दुसऱ्यांच्या घरात जाऊन पोहोचली. आता ती दुसऱ्यांच्या घरात आहे.
त्याला वाटलं नसेल की असं होईल, असं वाटलं नसेल, पण तसं घडलं. का तसं झालं? त्याने जे केलं पाहिजे ते नाही केलं यामुळे, जे करू नये ते केलं यामुळे, जे घडू नये तेच झालं. आता अब्राहमाचं कुटुंब हे बर्बाद होण्याच्या स्थितीमध्ये पोहोचलं, परंतु तो देव महान आहे, दया करणारा आहे, यामुळे त्याने हस्तक्षेप केला व बर्बाद होणाऱ्या अब्राहमाच्या कुटुंबाचं देवाने रक्षण केलं. त्याने सारेला पुन्हा आणलं. पहा प्रियांनो, जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची आम्हा सर्वांना ओळख करून देण्यासाठी देवाने त्या कुटुंबाला स्थिर केलं. अगदी तसंच आज तुमचं जीवन देखील परमेश्वर आपल्या हातामध्ये घेऊन असू शकतं. कदाचित आज तुमचं कुटुंब बर्बाद होणार असेल, कदाचित आज तुमची नोकरी निघून जाणार असेल, किंवा आर्थिकरित्या तुम्ही बर्बाद झालेले असाल. तुमचं सहाय्य करून जगाला तारणाऱ्याची ओळख करून देणाऱ्या एका व्यक्तीप्रमाणे देवाचे साक्षीदार म्हणून तुम्हाला उभं करण्यासाठी तो परमेश्वर आशा करत आहे. यासाठी जर तुम्ही माझ्या देवाला संधी द्याल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुंदर असं भविष्य आपल्या डोळ्यांनी पाहणार. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, हा जो संदेश प्रत्येक कुटुंबासाठी गरजेचा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सहाय्य कर. पेरलेल्या या संदेशाला प्रत्येकाच्या हृदयामध्ये फळ येऊ दे. आमच्या जीवनाला फलद्रूप करून आमचं जीवन तू आशीर्वादित कर देवा. जेव्हा आम्ही परीक्षेमध्ये जातो तेव्हा ती परीक्षा आहे हे समजून घेऊन त्या परीक्षेमध्ये आम्ही विजय मिळवावा अशी तू कृपा आम्हावर कर देवा. परमेश्वरा, एक आई म्हणून, एक वडील म्हणून, कुटुंबाचे प्रमुख म्हणून आमच्या जीवनातील आमचे कर्तव्य देवा तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही पार पाडावेत यासाठी सहाय्य कर. देवा, आम्ही ज्या चुका करू ते आमचे मुलंही करतील, यामुळे परमेश्वरा आम्ही आमचं जीवन सुधारून घ्यावं यासाठी सहाय्य कर. परमेश्वरा, कृपा करून आमच्या अपराधांची आम्हाला तू क्षमा कर व आम्ही पवित्र जीवन जगावं अशी महान मोठी कृपा तू आम्हावर कर. देवा, आजचं जे वचन तू आम्हाला दिलेलं आहेस ते आम्ही विसरू नये यासाठी सहाय्य कर. येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.